जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 12 जुलै रोजी यवत या ठिकाणी मुक्कामी येत आहे। पालखी आगमनाच्या पूर्वी यवत येथे पूर्ण तयारी केली जात आहे। वीज व्यवस्था असेल त्याचप्रमाणे वीज पुरवठा सुरळीत पार पडावा याची दक्षता महावितरण विभाग यवत प्रशासनाने घेतली आहे। गावातील तब्बल 9 डिप्या ह्या बदली करण्यात आलेल्या आहेत। यवत गावठाणातील 9 डिप्या ह्या बदली केलेल्या आहेत। गावठाणामध्ये मागील तत्पूर्वीच्या जुन्या डिप्या काढण्यात आलेल्या आहेत। अरे गाड्या थांबवा पलीकडल्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी यवत या ठिकाणी पालखी आगमनाची पूर्वतयारी केली जात आहे। या ठिकाणी गावातील गावठाणातील तत्पूर्वीच्या जुन्या डिप्या बदली करून नवीन डिप्या बसवण्यात आलेल्या आहेत। महावितरण विभाग सक्रिय झाले असून पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी जोरदार काम चालू आहे। गावठाणामध्ये 9 ठिकाणी या विद्युत रोषणाईच्या डिप्या बदली केलेल्या आहेत। गावामध्ये पालखीच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत पार पडावा महावितरण विभागाच्या वतीने ही दखल घेण्यात आलेली आहे।